हे जनसमुदाय या ठिकाणी असे पैसे देऊन मला मदत करायला लागले, 500 रुपये देऊन 100 रुपये देऊन माझा मान सन्मान करायला लागले। मित्रांनो या ठिकाणी शब्द देतो, हे शेतकऱ्यांनी असे 1000-500 देऊन मला मोठं केलं आणि कष्टाचे दाणे खाऊन या ठिकाणी उभं राहायला लागलो, या निवडणुकीला समोर जायला लागलोय। कोणतीही निवडणूक लढवायची म्हणलं तर मग त्यासाठी लागतो पैसा आणि प्रसिद्धी। ग्रामसभेची, ग्रामपंचायतची निवडणूक असो, नगरपालिकेचे असो, आमदारकीचे असो, जिल्हा परिषदेचे असो, खासदारकीचे असो, कोणतीही निवडणूक लढवायची म्हणलं तर मग त्यासाठी लागतो पैसा आणि प्रसिद्धी। पैसा यासाठी लागतो की मतदारसंघामध्ये प्रचार प्रसार, कार्यकर्ते यांना जाणं येणं, राहणं, खाणं पिणं या सगळ्या गोष्टीवर खर्च करावा लागतो आणि त्यासाठी पोस्टर, पॉम्पलेट, स्टिकर, गाडी घोडी, प्रचार यंत्रणा या ज्या गोष्टी असतात याच्यासाठी सुद्धा खर्च करावा लागतो। मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी गाड्या लागतात, गाड्यांचा ताफा लागतात, कार्यकर्ते लागतात, या सगळ्या गोष्टीवर पैसा खर्च होत असतो। आणि जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचं जे डिपॉझिट आहे ते डिपॉझिट भरण्यासाठी सुद्धा पैसे लागतात। आता पैसे कशासाठी लागतात हे काही वेगळं सांगायचं कारण नाही, पण मात्र पैशाबरोबर प्रसिद्धी सुद्धा लागते। कारण की प्रसिद्धी नसली तर मग त्या माणसाला कोण ओळखील आणि जे माणूस अनोळखी आहे त्या माणसाला कोण निवडून देईल असे सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात। आता असेच एक सरपंच आहेत, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत, त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्यांचं नाव म्हणजे मंगेश साबळे। आता मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा या गावचे अपक्ष सरपंच आहेत, निवडून आलेले आहेत। गावकऱ्यांनी त्यांना अपक्ष सरपंच त्या ठिकाणी निवडून दिले आणि याच माध्यमातून त्यांनी गावकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं केली, उपोषणं केले आणि याच माध्यमातून त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, म्हणजे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यांना तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली। आता याच मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। आता निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्याभरामध्ये त्यांची प्रसिद्धी होती म्हणून त्यांना चांगला पाठिंबा मिळतोय असं सुद्धा काही जण सांगतात। पण मात्र आता प्रसिद्धी आहे, पाठिंबा मिळतोय, पण मात्र प्रचार करायचा, प्रसार करायचा, गावागावामध्ये जाऊन लोकांना भेटायचंय आणि काही गाड्या लावायच्यात, पोस्टर छापायचेत, पॉम्पलेट छापायचेत, असा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा करावा लागेल। मग मंगेश साबळे हे गरीब आहेत, शेतकरी कुटुंबातून आहेत, त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही। मग त्यांना पैसा नेमकं कोण पुरवतं, मंगेश साबळेंना मोठं कोण करतं असं सुद्धा काही जणांना वाटू लागतं, कारण की तशा प्रकारचे प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले जातात। मग एका भाषणादरम्यान मंगेश साबळे यांनी सांगितलं की ते ज्या ज्या गावामध्ये जात आहेत त्या त्या गावामध्ये गावकरी त्यांना 100, 500, 1000 रुपये हे त्यांना आणून देत आहेत आणि एक लोकवर्गणी करून त्यांना पाठिंबा देत आहेत। आपला आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्यासाठी या दादांना 500 रुपये या ठिकाणी आणून दिले। यांची संपत्ती चेक करा, निवडणूक आयोगाला यांनी जे अफिडेव्हिट दिलं यांची संपत्ती चेक करा, यांच्या बायका पोरांच्या नावावर, यांच्या सुनांच्या नावावर करोडो रुपयाची, अब्जावधी रुपयाची संपत्ती। माझा अफिडेव्हिट चेक करा, मी एक गाडी गाळली तर या पोरांनी शहाणपणा केला, मला या ठिकाणी गाडी घेऊन दिली तर त्या गाडीचं मला बदनामी करायला लागली। हे जनसमुदाय या ठिकाणी असे पैसे देऊन मला मदत करायला लागले, 500 रुपये देऊन 100 रुपये देऊन माझा मान सन्मान करायला लागले। मित्रांनो या ठिकाणी शब्द देतो, तुमच्यासाठी मी वेळ प्रसंगी मरायला सुद्धा तयार आहे। या रावसाहेब दानवेला आणि कल्याण काळेला म्हणा, तुम्ही रस्त्यावर यायला तरी तयार आहे का म्हणा। तुमची औषध या शेतकऱ्याच्या पोराला खरेदाची, हे शेतकऱ्यांनी असे 1000-500 देऊन मला मोठं केलंय आणि कष्टाचे दाणे खाऊन या ठिकाणी उभं राहायला लागलो, या निवडणुकीला समोर जायला लागलोय आणि निवडणूक लढवा त्यासाठी खर्च करू असं सुद्धा गावकऱ्यांनी त्या ठिकाणी जमा केलेल्या रकमेतून मंगेश साबळे हे प्रचार प्रसार करताना आपल्याला दिसतात। आता मंगेश साबळे यांचा प्रचार प्रसार हा जोरदार चालू आहे, पण तरी सुद्धा जेवढा खर्च करायला पाहिजे तेवढे खर्चायला पैसे त्यांच्याकडे नाही आहेत। जेवढी लोकवर्गणी जमा होतीये, लोक जेवढे पैसे देत आहेत त्याच माध्यमातून 1-2 गाड्या लावून प्रचार चालू आहे आणि ते स्वतः एकाच गाडीमध्ये 2-4 जण घेऊन त्याचा प्रचारासाठी जात आहेत, फिरतायत, लोकांना गाठी भेटी देत आहेत आणि लोक त्यांना चांगला पाठिंबा सुद्धा देत आहेत। आता मंगेश साबळे ज्या पद्धतीने प्रचार प्रसार करतात, लोकांना भेटतात आणि एक तगडं आव्हान जालना जिल्ह्यामध्ये तयार करतात,
त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.